पहिल्याच मॅचमध्ये नेवालीपाडा अगेन्स्ट कोयोलीच्या सोबत खेळणार आहे. दुसऱ्या मॅचमध्ये सापाड संघ जानू स्पोर्ट्स सीताडे या टीम सोबत खेळेल. त्यानंतर तिसरी मॅच दातिवली आहे त्यांच्या विरोधात जय मसोबा मानेरे मांडा जगन्नाना पाटील यांचा संघ त्यांच्या जोडीला सोबतीला खरं तर अगेन्स्ट खेळेल हायवे दिवे आणि वडवली आणि त्यांच्या विरोधात खेळेल रांजनोली. असाच 10 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहाल. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. जय हनुमान अडिवली या संघाला तुम्ही टेबल टॉप करून फायनलमध्ये प्रवेश करताना बघितलं, परंतु आजच्या दिवसामध्ये कोण त्यांच्या सोबत खेळेल हे संध्याकाळी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. नेवालीपाडा आणि त्यांच्या विरोधात कोयोली तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल. प्रथमतः टॉस जिंकून डिसिजन आपण बघितला तर बॅटिंगचा घेत असताना संघ नेवालीपाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मलंगडाचा क्रिकेट ज्याने पनवेलमध्ये रायगडमध्ये खरं तर पोहोचवला. अनेक वर्ष या संघाला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेवालीपाडा या गावाला मोठ्या लेवलवरती आणताना तुम्ही बघितलंय, परंतु आज रेनी सीझनमध्ये रबर बॉल स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी नेवालीपाडा संघ दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला या मैदानाचा प्रचंड अनुभव असणारा कोयोली संघ याच क्रीडांगणावरती सराव करणं, याच क्रीडांगणावरती अनेक साऱ्या अशा जागा शोधणं ज्या जागेंवरती त्यांना पॉसिबिलिटी मिळू शकते. अर्थातच या क्रीडांगणाचा आराखडा माहीत असलेला कोयोली संघ आज नेवालीपाडा या संघात अगेन्स्ट खेळणार आहे. प्रथमतः बॅटिंगचा डिसिजन घेतला. मैदानाच्या आतमध्ये जयेश आणि रोशन जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 आजचा फायनल डे. आणि या फायनल डेच्या पहिल्याच मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. लेजंड प्लेयर निलेश जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इन ॲक्शनमध्ये तेही तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु सुरुवातीला रोशन जाधव आणि जयेश ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मलंगडामध्ये खरं तर 6 बाईक त्याच्या करिअरमधल्या तुम्ही त्याला उसळताना बघितल्या. गतवर्षी 2 मॅन ऑफ द टॉर्नामेंटच्या बाईक खरं तर नेवालीपाडा गावामध्ये तुम्ही पाहिल्या, परंतु त्याच्या करिअरमधल्या 6 बाईक ह्या वैयक्तिक मिळवणारा रोशन जाधव आता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला जयेश अर्थातच कोयोली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ नेवालीपाडा तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर दिवस सुंदर वातावरणामध्ये आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा असंच वातावरण होतं. मध्ये पावसाचा सुंदर आनंदही तुम्हाला घ्यायला मिळाला, परंतु 10 टीम्सपैकी कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर 9 संघांचा प्रवास जो होता तो प्रवास 9 संघांचा संपला. त्या 9 संघांना मात देऊन कालच्या दिवसामध्ये जय हनुमान
अडविली हा संघ तुम्हाला अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये खरं तर पहिलीच मॅच नेवालीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळते कोळवली. सो सामन्याला आपण आता सुरुवात करणार आहोत. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये केतन आणि प्रणित पाटील ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. कंपल्सरी चेस धावा तुम्हाला कराव्याच लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये एक ठिकाणी लावलेला आहे, त्या ठिकाणी थोडासा खतर खोलवर जागा आहे, तिथे थोडंसं सांभाळून सामन्याला करत आहोत आपण सुरुवात. सुजल आणि स्ट्रायकिंगवरती रोशन जाधव. पहिलाच बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. प्लेस करत असताना फक्त टॅप केलं गेलं. सोमनाथ त्या ठिकाणी वळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संघाला लीड करण्याची जिम्मेदारी त्यांच्यावरती असते. कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस ते या व्यासपीठावरून क्रिकेटचा आनंद घेत होते, परंतु आज कोळवली खरं तर टीमला सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ विकेट किपर म्हणून ते तुम्हाला पाहायला मिळतात. डावाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल सुजलचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा रोशन जाधवसाठी मोठं चॅलेंज होतं. प्लेस करत असताना एका सिंगलने खातं उभारलं गेलं टीम नेवालीपाड्याचा. आणि आता स्ट्रायकिंग एनवरती असेल अटॅकर प्लेयर जयेश. ओ द विकेट. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा मिळेल सिंगल. गॅपमध्ये ढकलायचं होतं, परंतु जास्त बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. त्या अनुमानाने शॉर्ट बॉलवरती हुक सक्सेसफुल झाला नाही. तिथनंही मिळते सिंगल. दोन्ही खेळाडूंचं खातं आता ओपन झालंय. टीमकडे पाहता क्षणी ना खरं तर जेव्हा जेव्हा सुरुवात चांगली होते संघ नेवालीपाड्याची, तेव्हा तेव्हा येणाऱ्या मागच्या मिडल ऑर्डरला सुद्धा खरं तर चांगली बॅटिंग करताना तुम्ही बघितले. आणि चांगल्या सुरुवातीसाठी खरं तर रोशन जाधवला ओळखलं जातं. ओव्हर द विकेट. टप्पा पडला. वेगाचा जरूर वापर केला होता. अपील सुद्धा केली जाते कॉट बिहाइंडसाठी, परंतु पंचांची सहमती नाहीये. बॅट अँड बॉलचा आताही कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता ते सांगत असताना अंपायर्स केतन. इथनं डॉट बॉल, 2 सिंगल, 1 डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सुजल सुरुवातीपासून कंट्रोल करताना धावा तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा 2 बॉल समाप्त झाला. 3-4 ओव्हरची मॅच. फर्स्ट इनिंग सुरू आहे जिथे नेवालीपाडा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. ओ द विकेट. आता जास्त शॉर्ट बॉल उचळीचा होता. जरूर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला. एक सिंगल तर बाईट जरूर मिळेल, पण तो पंच घोषित करतात व्हाईट बॉल. टप्पा पडला आणि अतिरिक्त बाउन्स होता. त्या अनुमानाने प्रणित पाटील जे मेन ऑफिशियल अंपायर आहेत त्यांनी इशारा दिला व्हाईट बॉलचा. आणि 1 फॉर दी ओव्हर म्हणजे यानंतर अतिरिक्त बाउन्सर बॉल सुजल हाताळू शकत नाही. रबड बॉलमध्ये बहुतांश वेळा तुम्ही बघतच असता की बॉलला उचली गोलंदाज देत असतात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ जरूर होता. टप्पा पडला. आता हाईट फॅक्टर जी होती ती हाईट फॅक्टर चांगली होती. शोल्डरवरून चेंडू ट्रॅव्हल झाला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना नेवालीपाडा संघ 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात आणि फक्त 4च धावा. ओव्हर द विकेट. मिडल झाला बॅट वरती बॉल आणि बॉलकडे फिल्डर जरूर आहेत, परंतु त्याच्या आबाक्या बाहेर बॉलला पाठवलाय वाईड स्लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. अटॅक झाला नव्हता. हा पहा लेंथ वरती बॉल. या अगोदरची लेंथ तीच होती, परंतु तो बॉल थोडासा कमी उचळीचा मिळाला. आता नजरेने हेरत असताना आय कॉन्टॅक्ट चांगला होता बॉलची जयेशचा आणि जयेशच्या बॅटमधून षटकार. यावेळेला पुन्हा एकदा, परंतु आता दिशा वेगळी, फिल्डर वेगळा, परंतु रिझल्ट सेम पाहायला मिळालं. आता बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकाची समाप्ती षटकाराने करत असताना टीमची धावसंख्या बिनगडी बाद 1 षटकाच्या समाप्तीनंतर 16 संघ नेवालीपाडा. काय सुपर्ब टायमिंग होता, कारण सुरुवातीला चेक केली लेंथ अँड लाईन. माहिती पडलं की यॉर्करवरती फोकस नाहीये. जास्तीत जास्त बॉल बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न करतोय सुजल. 4 बॉलवरती काय घडलं बिघडलेलं नव्हतं. प्रेशर वाढत होता, त्या गोष्टी अंगळत येत होत्या. त्या अनुमानाने जयेशला आपण बघितलं तर 2 बॉलवरती 2 अटॅक त्याचे सुंदर राहिले आणि षटकाची समाप्ती या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे जयेश षटकाराने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16. टेनिस बॉल क्रिकेट जगतातले तारे सितारे या नेवालीपाडा गावानेच दिले. कारण मलंगडाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं ना तर कुळा गटातून ग्रामीण विभागातला नेवालीपाडा संघ रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्येही तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचं एकमेव कारण की या टीमकडे खरं तर ज्युनियर ऑलराऊंडर भरपूर आहेत. त्यामधला एक सिनियर सिटीजन म्हणजेच निलेश जाधव, तोही तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सोमनाथ आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमची धावसंख्या झाली 16. 4 ओव्हरची ही मॅच. रोशन जाधव अजूनही
थोडासा स्ट्रगल करतोय. 2 चेंडू त्याने फेस केल्यात, एक सिंगल त्यांनी बनवली, तर जयेशच्या धावा 13. रोशनसाठी हा बॉल मागे गेले, थोडेसे बॅकफुटला जाऊन ऑनसाईडला पुल करायचं होतं, परंतु टप्पा पडला. डावकुरे आताचा बॉलर समोर, टप्पा पडला, आतमध्ये थोडासा चेंडू आला, इनकटर होता, बोटं फिरवली गेली लेंथवरती. यावेळेला समोर खेळतात, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल कडे क्षेत्ररक्षक जरूर विकेट कीपर होते, त्याच्या हातामध्ये झेल तुम्हाला पाहायला मिळाली. रोशन जाधवच्या खेळीचा अंत. पहिला फलंदाज बाद, 16 वरती लागणारा हा झटका पहिला. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर समोर फोर्सेबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा ज्या ठिकाणी बॅटचा लोगो असतो तिथे बॉल लागला. रोशन पाहत राहिले, विकेट किपरच्या हातामध्ये झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथनं रोशन जाधव बाद होत असताना. आज खरं तर नितीन नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नितीन आणि रोशन जाधव ही सलामीची जोडी खरं तर तुम्ही मुख्य सीझनमध्ये बघत असता, परंतु यावेळेला स्ट्रॅटेजी चेंज करावी लागली. सुरुवातीला जयेशला आणि पाठवलं रोशनला, रोशन बाद झाला. आता गेल्या मैदानाच्या आतमध्ये करण. अजूनही टॉप ऑर्डरमध्ये खेळणारे भरपूर सारे खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये विजय जाधवचा विचार करू शकतो. खरं तर तोही एक अटॅकर आहे, तोही अटॅक करू शकतो. त्यानंतर मयूर आहे, मयूरी चांगला खेळत असतो, पण तो आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. इथने मिळेल सिंगल. करणचं खातं आता खोललं जातंय. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर पाहायला मिळाली विकेट, त्याच्यानंतरची सिंगल. धावा झाल्या 17. मागच्या ओव्हरचा जो प्रेशर होता ना, तो प्रेशर खरं तर आता सोमनाथने पडूच दिला नाही, कारण सुजलच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले, तिथे धावपलक वाढलं होतं, परंतु आता सध्या सोमनाथ टीमचा लीडर इथनं धावा कंट्रोल करतोय. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वळतात पुढे जेलकडे आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. दुसरीचाही प्रयत्न या ठिकाणी सुरू केला, स्ट्रायकिंगवरती फेकी, परंतु बॉल पडल्यानंतर अडला गेला. आणि त्यानंतर जर आपण पाहिल्या तर या 2 धावा या महत्त्वाच्या गोष्टी असतात, कारण कॅच इझिली पकडायला हवी होती, कॅच हातामधनं निसटली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथनं 2 धावा पूर्ण करत असताना जयेशने 2 मोठे फटके खरं तर दाखवले गेले, त्या जयेशला जीवनदान मिळालं गेलं आणि तो जयेश आता स्ट्रायकिंग एंडवरती. मागे खेळतात, फिल्डर नाही आहेत जवळपास, एक सिंगल तर जरूर कंप्लीट होईल, दुसऱ्यासाठी जरूर चान्स घेतील, परंतु या ठिकाणी थांबवलं होतं करणने सुरुवातीला, परंतु त्यानंतर करणने कॉलिंग दिली गेली. करण आणि जयेशमध्ये तालमेल चांगलं पाहायला मिळालं. का तर क्रिकेट खेळत असताना तुमचा कन्व्हर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यामधलं तालमेल, तुमच्यामधला संवाद, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चोरट्या धावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाला. कन्व्हर्शन झालं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 21. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दी ओव्हर. ओ शेवटचा बॉल ऑन साईडला सप्राक लगावली गेली. अगदी बॅट जशी फिरली तसा बॉल बॅटवरती आणत असताना बॉलला पाठवलं गेलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणि सुजलची ओव्हर सुद्धा षटकाराने समाप्त केली होती आणि या ओव्हरला सुद्धा समाप्त षटकाराने करत असताना तब्बल 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये संघ 27 वरती नेवाली पाडा. दोन ओव्हरमध्ये कंडिशन जर पाहिली ना तर विकेट जरूर गमावला गेलाय, परंतु त्या विकेट गमावल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा अंडर प्रेशर क्रिकेट न खेळत असताना जयेशची सुंदर बॅटिंग तुम्ही पाहिली. इंडिव्हिज्युअल त्याचा विचार केला तर 7 चेंडू त्याने फेस केल्यात, 23 धावा बनवल्यात आणि या ज्या 27 धावा आहेत ना त्या 27 धावा सॅटिस्फाईड करणार आहेत संघ नेवाली पाड्याला. कारण सुरुवात होती, सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ही धावा जर आपण पाहिल्या तर 16 धावा आल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये जरूर 11 आल्या, कंट्रोल झाला, परंतु शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला ना तिथे खूप काही घडलं बिघडलं. आता सध्या तरी प्रशांतवरती जिम्मेदारी ती सोपवली गेली आहे. रिस्पॉन्सिबल खरं तर सोमनाथ होता, त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये आला प्रशांत. करणसाठी हा बॉल कव्हर्सला खेळायचं होतं, टप्पा बघत राहिला करण की पडला थोडासा पुढे चेंडू, उचळी कमी होती, त्या अनुमानाने विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. पहिला चेंडू डॉट, धावा झाला 27, विकेट गमावल्या गेल्यात. एक कोळवली आणि त्यांच्या विरोधात संघ नेवाली पाडा. राऊंड द विकेट थोडासा पुढे आला, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, 2 फिल्डर प्रयत्न करतात जेलकडे पोहोचण्याचा,
पण तो काय सुपर एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. वाईडिश लॉंगर आणून फिल्डर आला आणि त्याच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. तिथे होता सुजल. जरूर ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या, परंतु फिल्डिंग पोझिशनवरती असताना सुंदर इथनं कॅच पकडत असताना खेळीचा अंत करण बाद. हा ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती मिस्टामिंग स्ट्रोक. आधी खेळण्यासाठी फ्रंट फूटला गेले, त्याच्यानंतर बॅकफूटला जावं लागलं. स्ट्रोकचं सिलेक्शन सुंदर होतं असं आपण म्हणू शकत नाही, की कारण खरं तर चुकीच्या फटक्याची त्यांनी निवड केली. कॅच सुंदर पकडली गेली. जो कॉन्सन्ट्रेशन होता बॉलकडे पाहण्याचा, तो कॉन्सन्ट्रेशन खरं तर सोडला नाही, विचार केला नाही. विचार फक्त संघाचा केला, की आपल्याला जो दबावमध्ये टाकणारा नेवालीपाडा संघ आहे त्यांना खरं तर हीच वेळ आहे थांबवण्याची. तेच त्यांनी केलं. सुजल त्या ठिकाणी आले, कॅचला पकडलं आणि त्यानंतर दुसरा फलंदाज तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना, तर फर्स्ट इनिंगमध्ये सुरुवातीला धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये कंट्रोल झाला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आता सध्या तरी त्या धावा कंट्रोल होताना तुम्ही बघताय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विजय जाधव क्रमांक 4 वरती. राऊंड द विकेट. लेंथ जर आपण पाहिली ना, तर एकही बॉल खरं तर हार्ड लेंथ वरती पिच केलाच नाही प्रशांतने. कारण सुरुवातीचा बॉल बघितला तोही पुढे टाकण्यात आला. या अगोदरच्या बॉलवरती प्रिव्हियस बॉलवरती थोडीशी लेंथ मागे खेचण्यात आली आणि हा बॉल विजय जाधवसाठी थोडासा पुढे टाकण्यात आला प्रशांतचा. धावा 27. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता, लेग स्टंप वरती बॉल जरूर, परंतु तिथं एक मिळेल धाव. आणि व्हाईट बॉल सुद्धा लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न. लेग स्टंप खरं तर खुळं होतं, त्या अनुमानाने लेग स्टंपला घाव घालण्यासाठी कदाचित ही प्लॅनिंग असावी, परंतु व्हाईट बॉल तिथनं मिळाली सिंगल. टीमची धावसंख्या 29. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या षटकामधला, जिथे प्रशांत बॉलिंग करतोय. राऊंड द विकेट. आता शॉर्ट बॉलचा वापर, मिस्टामिंग स्ट्रोक. स्वतः प्रशांत वळतं त्या ठिकाणी, चेंडू खाली बॉलकडे आला, जरूर कॅच हातामधनं निसटली. परफेक्टली ते पोचले होते झेलकडे, परंतु त्या ठिकाणी झेल निसटत असताना आता जयेशकडे एक खरं तर असं ॲडव्हान्टेज आहे, की जयेशला 2 वेळा जीवनदान मिळालंय. ज्या जयेशला जीवनदान मिळालं त्याच्याच बॅटमधून तुम्ही 2 षटकार पाहिले. ज्यावेळेला सोमनाथ आला त्याच्या शेवटच्या बॉलवरती त्याच्याच बॅटमधून तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. जीवनदानाचा फायदा भरपूर सारे खेळाडू उचलताना तुम्हाला पाहायला मिळाल्यात, परंतु आता सध्या तरी 2 जीवनदान मिळाल्यात आणि त्याचा फायदा जयेश आत्तापर्यंत तरी उचलतोय. धावा 31. बॉल तयार. विजयसाठी हा बॉल बॉडीवरती आला, ऑन साईडला आई मिस्टामिंग स्ट्रोक. सुजल पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये, परंतु आता खरं तर कॅच निसटली गेली त्याच्या हातामधून. आता आले होते जरूर बॉलकडे, परंतु एक गोष्टीचा विचार करावा लागतो, की आपण रेनी सीझनमध्ये क्रिकेट खेळतो, गवत असं, गवतावरून आपल्याला खरं तर वेगाने जावं लागतं बॉलकडे. मग कदाचित कधी कधी स्किट होण्याची भीती असते, कदाचित तीच असावी. कॅच हातामध्ये निसटली, तिथे मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 33 आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल. समोर जयेश. जयेशसाठी हा बॉल 2 षटकाराने फिनिश केले होते जयेशने, परंतु या षटकाची समाप्ती षटकाराने तो करू शकला नाही. या षटकामध्ये 1 विकेट 6 धावा इकॉनॉमिकल बॉलिंग प्रशांतने हाताळली गेली. अशा प्रकारे एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33ला 2 विकेट संघ नेवालीपाडा. यानंतरच्या 2 टीम्स विनंती करेन की टॉससाठी रेडी राहा. ॲडजस्टमेंट थोडेसे आपण करणार आहोत. वडूनवगर टीम अगेन्स्ट खेळणार आहे जानुमान इताडे. सो करण आले असतील तर टॉससाठी या. संघ इताडे आणि वडूनवगर. फोर्थ ओव्हरला सुरुवात. फोर्थ ओव्हरमध्ये दीपेश ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक. जरूर फिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रशांत. जज करतात, बॉलकडे बघितलं आणि जजमेंट सुंदर होतं. इथनं विकेट मिळेल विजय जाधवची. लागणारा झटका 3रा.
आतापर्यंत 3 विकेट गमावल्या गेल्यात, परंतु त्या 3 विकेटचा विचार करत असताना आपण 27 धावसंख्या इंडिव्हिज्युअल जयेशच्या पाहत आहोत. परंतु आता इथनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना कार्तिक सफलता मिळाली दीपेशला पहिल्याच बॉलवरती. प्रशांतची सुंदर बॉलिंग राहिली, ज्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा, 1 विकेटही तुम्हाला पाहायला मिळाली. तोच प्रशांत तुम्हाला झेल खाली पाहायला मिळाला, त्यांनी पकडली झेल, तिथनं विकेट आली तिसरी. 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला कार्तिक. बॉल तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना खूप चांगल्या प्रकारे प्लेसमेंट होती, कारण डगआउटमधनंच ते कान मंत्र होतं की जयेशकडे जास्त स्ट्राईक असेल तर आपण चांगल्या टोटलपर्यंत पोहोचू शकतो. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये कालच्या दिवसामध्ये एवढ्या टोटलवरती सुद्धा डिफेंड करताना आपण बघितलंय. काल पिंपलनेर संघाने 39 धावा डिफेंड केल्या, त्या अनुमानाने या खेळपट्टीवरती धावा डिफेंड होतात आणि धावा बनता येते. परंतु आता समोर दीपेशच्या मोठं चॅलेंज जयेशचं. जयेशसाठी बॉल ऑन साइडला, वॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट्स यूज अ मॅसिव्ह सिक्सर. काय सुपर टायमिंग. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. बॅट मधून स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. खूप लांब हा बॉल जाऊन विसावत असताना आता संघ पोहोचलाय 40 या आकड्यावरती. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, वॉट अ शॉट. पुन्हा एकदा अगदी बॅट फिरवत असताना बॉलच्या मिरिड मध्ये आणि बॉलला पाठवला गेला लागोपाठचा दुसऱ्या षटकारासाठी जयेशने. प्रॉपर ताकदीचा वापर जयेश करतोय. ही लेंथ पहा, या लेंथ वरती करता तुटून पडला. आतापर्यंतच्या 4 बॉलवरती 13 धावत संख्या या ठिकाणी वसूल करत असताना दीपेश अगेन्स्ट जयेश. राऊंड द विकेट, लेंथ मध्ये थोडासा खरतर बिघाड होत असताना, लेंथ मध्ये खरतर थोडासा जर आपण पाहिला तर अंपायर्स डेड बॉल का वाईट, तेच आमच्याकडे पर्यंत इशारा नव्हता. याच वाईट बॉल. यॉर्कर बॉलचा प्रयत्न जरूर होता, डिफेन्सिव्ह पद्धतीने बॉल खेळला, एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतल्या गेल्यात. त्या ठिकाणी जयेशला सेकंड धाव बनवायचे, परंतु स्ट्राईक सोडली कार्तिकने. ही सप्लाय आपल्याला दीपेशशी पाहायला मिळाली. आधी थांबला, कार्तिकला निघू दिलं आणि त्यानंतर माहिती होतं की जयेश या ठिकाणी आपल्याला धोक्यामध्ये पडतो. त्या अनुमानाने जयेशची विकेट इथनं मैदानाची येईल बाहेर. परंतु खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग परफॉर्मन्स राहिला. जरूर 39 धावा इंडिव्हिज्युअल बॅटमधून आपल्याला जयेशच्या पाहायला मिळाला, ज्याने 13 चेंडू फेस केले आणि आता तो मैदानाच्या बाहेर येत असताना 48 धावा, एक चांगला टोटल पर्यंत सध्या निवालेपाडा संघ पोहोचलाय. कारण 40 धावा इंडिव्हिज्युअल, ज्याच्यामध्ये तुम्हाला षटकार 5 पाहायला मिळाले. 5 षटकारांच्या साहाय्याने इंडिव्हिज्युअल 40 धावा जयेशने बनवल्या गेल्या आणि त्यांचा खेळाडू कक्ष त्याचं अभिवादन स्वीकारत असताना 48 धावा 4 विकेट, जरूर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर तो शेवटच्या बॉलवरती एकाच मोठा फटका एक चांगला पुन्हा एकदा टोटलपर्यंत पोहोचवेल. मयूरसाठी हा बॉल हाईट फॅक्टर जास्त होतं ते सांगतात अंपायर्स, वॉर्निंग देतात. 1/4 दी ओव्हर. इथनं व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना जरूर पुल करायचं होतं, परंतु पुल अनसक्सेसफुल झालं. अशा पद्धतीने पहिली इनिंग या ठिकाणी संपली. 49 धावा फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघ नेवालीपाडाने बनवल्या गेल्यात आणि 50 धावसंख्येचं मोठं चॅलेंज संघ कुळिवली समोर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. हा सध्या तरी बॅटिंग समरी तुमच्या समोर आहे.
13 चेंडू फेस केले, 40 धावा बनवल्या. रोशन जाधवच्या जास्त महत्त्वाच्या धावा या मॅचमध्ये पाहायला मिळाला नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळला विजय, कार्तिक आणि मयूर नॉट आउट राहिले. परंतु 40 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवत असताना जयेशने स्कोर कार्ड चांगलं बनवलं गेलं. अशा पद्धतीने 50 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये कुळवली संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅच वडूनगर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम इताडे. विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आम्ही रिक्वेस्ट करू इताडे आणि वडूनगरला की लवकरात लवकर टॉससाठी या.
तुम्ही पाहिलात. आणि खरं तर कोळवली गाव अगदी हाकेच्या अंतरावरती असणारा अनेक सारे लहान प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आल्यात. कारण निर्णायक मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटचा फ्लो थांबवला गेला. माहिती होतं की टप्पा बाउन्सर आहे, त्या अनुमानाने पंच वाईट घोषित करतील, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची छेडछाणी केली नाही सोमनाथनं. तर सोमनाथ एक मॅच्युअर खेळाडू आहे. डोक्यामध्ये कॅल्क्युलेटिंग आकडा जरूर तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात असतो आणि चुकीच्या बॉलवरती खरपूस समाचार घेणं ही त्याची ओळख आहे. आताही बॅट फ्लो थांबवला गेला, आताही वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी अंपायर्स करतात. पहिला बॉल जर आपण पाहिला गेला ना तर कार्तिकचा वाईट यॉर्कर होता. त्यानंतर बाउन्सर बॉल या ठिकाणी हाताळत असताना आणि अनेक वेळा असं होतं की उजव्या हाताच्या बॉलरसाठी डावकुऱ्या हाताचा बॅट्समन थोडासा डायव्हर्शन असतो. यावेळेला समोर लॉफ केलाय, रोशन जाधव त्या ठिकाणी आहे, बॉलकडे पाहतोय आणि पाहतोय का पाहतच राहील. बॉलला पाठवलाय डीप लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. सुपर टायमिंग. ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. पहिला बॉल ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु आता लेंथ मागे खेचली. आणि आपण तीच चर्चा करत होतो ना की सोमनाथ हा मॅच्युअर खेळाडू आहे. चुकीच्या बॉलवरती अटॅक करणं, चांगल्या बॉलवरती सन्मान देणं, सिच्युएशनला हँडल करणं, कोणता फील्ड पोझिशन वीक आहे, कुठे गॅप आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये असतात. फील्ड प्लेस खरं तर पाहून तो नेहमी बॅटिंग करत असतो आणि सोमनाथने तेच केलं. सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला जिथे षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 10. यावेळेला चांगला बॉल, आता गती चांगली होती, टप्पाही चांगला होता. आता काय दर्शवतात अंपायर्स त्याच्याकडे आपण आता जरूर पाहणार आहोत. स्क्वेअर लेग अंपायर केतन त्याने घोषित जो डिसिजन केलाय, आता दोन्ही अंपायर्स कदाचित चर्चा करतील की काय, या गोष्टी सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. पण तो बॉल चांगला होता. ज्या प्रिव्हियस बॉलवरती त्याच करता लेंथवरती बॉल टाकल्यानंतर षटकार आला, तिथेच आपण जर पाहिलं तर बॉल टाकण्याचा प्रयत्न. परंतु आता आपण पाहूयात की अंपायर्स काय दर्शवतात. अंपायर जागेवरती येतील जर वाटलं की बॉल अंपायर्सने नो बॉल घोषित केलाय. कारण 1/4 ओव्हरचा इशारा दिला होता अंपायर्सने. अंपायर्सने शोधलं की इट्स नो बॉल. सो पुढचा बॉल असेल फ्री हिट. समोर सोमनाथ ऑन साइडला. सुपर टायमिंग, ताकदीचा वापर, चेंडूला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. अशा बॉलसाठी तर खरं तर सोमनाथ रेडीच असतो. पहा ॲक्शन रिप्ले, राऊंड द विकेटने आला. हा टप्पा बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि पुल करत असताना हा बॉल तुम्ही पाहिला बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि कार्तिकच्या विरोधातला हा दुसरा षटकार होता. पहिल्याच ओव्हरमध्ये कार्तिक थोडासा मागडा ठरताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅकीच्या शोधात असणं, विकेट टेकर बॉलर म्हणून या खरं तर गोलंदाजाची ओळख आहे. पण तो विकेट टेकर नाही तर त्याच्यावरती अटॅक केला सोमनाथने. त्याच्याबरोबर 2 षटकार आले आणि 3 चेंडूमध्ये 17 धावसंख्या त्यानेही खर्च केलात. पण 50चं टार्गेट असताना या सिच्युएशनला सुरुवातीला अशी बॅटिंग होणं खरं तर गरजेचीच होती आणि तीच बॅटिंग आता या ठिकाणी सुरू केली होती सोमनाथने. परंतु आता इथनं सोमनाथची कॅच ड्रॉप. मागच्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं ना तर खरं तर जयेशची कॅच ड्रॉप झाली. त्याच्या इंडिव्हिज्युअल तुम्ही 40 धावा बघितला. आता सोमनाथची कॅच अशा सिच्युएशनला खरं तर ड्रॉप झाली ना, ज्या सिच्युएशनला कोळवली संघाला सोमनाथचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं, पण तो निवाली पाडायला नाही. हे थोडंसं मागणं ठरू शकतं. यावेळेला ऑन साईडला हापॅम पूल करतात. बॉल चाललाय जरूर ऑन साईडला. स्वतः कार्तिक वळतात, बॉल खाली, बॉलला फील्ड केलं. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 18, 50 लक्ष्य. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात. परंतु 5 बॉलमध्ये कंडिशन जर पाहिली ना तर अगदी न्यूट्रल आहे. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये सोमनाथकडनं चांगली झालेली सुरुवात ही नेहमी कोळवली संघाने बघितली आणि त्या सुरुवातीला खरं तर आताही त्याच गरजेला पुढे नेत असताना तुम्हाला सोमनाथ पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि इंडिव्हिज्युअल 6 चेंडू फेस करत असताना 15 धावा त्याच्या तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथमतः स्ट्रायकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळेल दीपेश फ्रॉम द विकेट. शेवटचा बॉल मिस टायमिंग. बॉल जरूर हवेमध्ये फिल्डर त्या ठिकाणी दूरवरती आहेत. मयूर होते
त्याच्या अगोदर फिल्डर वळला गेला, जर बॉलला फील्ड केलं. याही बॉलवरती मिळतात धावा 2 आणि या 2 धावेने पहिलं षटक या ठिकाणी संपलं. पहिलं षटक मागडं राहिलं, जिथे 50चं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा एकंदरीत 2 षटकाराच्या सहाय्याने या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बिनगडी बाद 50चं लक्ष असताना 20 धावा टीमच्या टोटलमध्ये संघ कोळवली. टीम वडूनवगर कॅप्टन आले असेल तर टॉससाठी या, कारण इताडेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच्यामुळे विनंती करेन संघ वडूनवगर. ओव्हर नंबर 2 मध्ये आला जयेश. 18 मध्ये 30 धावसंख्येची गरज, 20 धावा सध्या तरी बनल्यात. 50चं टार्गेट होतं या मॅच मध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या. कार्तिकने 20 धावा एकंदरीत खर्च केल्या आणि त्याच धावा आता कंट्रोल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 40 धावा आपल्याला पाहायला मिळाला, तो जयेश आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. पहिलाच बॉल, ताकदीचा वापर. ऑन साइडला मिड विकेटला बॉलला पाठवला गेला, गॅप मधून बॉल होते बॉर्डर लाईनच्या बाहेर. ट्रॅव्हल येतोय सोमनाथच्या बॅटमधून. अजून धावा 4, चौकार. या मॅचला लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आता सोमनाथने दाखवलाय. सोमनाथची कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर आता तो विध्वंसक झालाय. याच्या अगोदर सुद्धा अटॅक झाले कार्तिक वरती 2, त्याच्यानंतर ड्रॉप झाली कॅच. करण कडनं ती चुकी झाली आणि त्या चुकीला आता खरं तर माफी नाहीये असं सांगत असताना सोमनाथ ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ताकदीचाच वापर केला होता, परंतु आता जास्त ताकद लावता आली नाही. तिथनं मिळते सिंगल. झाल्या दबा 25, अजूनही बनवायच्या दबा 25. बॉल शिल्लक असताना 16 बॉलमध्ये 25. हे इक्वेशन जर आपण पाहिलं ना तर इक्वेशन आता सोपं झालं टीम कोळवलीच्या बाजूने. परंतु एखादं षटक जर इकॉनॉमिकल आलं, सोमनाथची जर विकेट आली, तर कदाचित हे इक्वेशन थोडंसं मागडं सुद्धा ठरू शकते संघ नेवालीपाडा. हवेमध्ये बॉल, मिसटायमिंग नाही तर प्रॉपर मिडल झालाय. ज्या पद्धतीने खेळाडू कक्षामधून प्रेक्षक पाहतात, खिलाडू पाहतात, त्यावरूनच कळतंय की हा बॉल ट्रॅव्हल झालाय कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. रोहित जाधव उंबर्डे यांच्याकडनं पारितोषिक आहे की सोमनाथ यांनी 3 सिक्सर मारले तर त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. 31 या धावसंख्येवरती आता पोहोचला गेलाय. जयेशने सुद्धा 11 धावा खर्च केल्यात. ऑन साइडला बॉल चाललाय. समोर खर तर सोमनाथ होता. सोमनाथची कॉलिंग ही चांगली पाहायला मिळाली, त्यामधलं तालमेलही चांगलं होतं. अजून 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना आता प्रेशर वाढतच चाललाय, कारण सुरुवातीच्या ज्या 20 धावा होत्या त्या 20 धाव्याने प्रेशर सुरुवातीलाच वाढला. आणि आपण असं नेहमी म्हणतो ना की एक चांगली सुरुवात तुमचा शेवटही चांगला करून जातो. चांगली सुरुवात जरूर झाली टीम कोळवलीची आणि आता शेवट सुद्धा कोळवली संघाचा चांगला होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 33. इथनं आता मिस्टामिंग नाहीये तर आही बॉल खरं तर प्रॉपर टायमिंगने पाठवला गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. याच्या अगोदर जर आपण पाहिला तर याच्या अगोदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं. आता लॉंग ऑफ च्या दिशेने पाठवत असताना याही बॉलवरती रिझल्ट मिळतो षटकाराचा. मिळतील धावाचा षटकार. यॉर्कर बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण तो सुंदर या ठिकाणी या ओव्हरला सुद्धा फिनिश केली. पहिल्या ओव्हरमध्ये 20, या ओव्हरमध्ये 19 धावा एकंदरीत खर्च होताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि बिनगडी बाद या धावा बनवल्यात 39. म्हणजे आता विजयासाठी 12 चेंडूंमध्ये फक्त 11 धावसंख्येची गरज. बारा मध्ये 11 रोखायचे आहेत.
मैदानाच्या आतमध्ये आता करण ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. आता 11 मध्ये 11 रोखायच्यात. बॉल टू रन इक्वेशन राहिलंय, पण तो ह्या षटकावरती डिपेंडेबल आहे की किती डिफेंड करतोय संघ नेवालीपाडा. पण तो डिफेंड न करू देत असताना सुंदर बॅट स्विंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंगही प्रॉपर होतं आणि बॉलला पाठवलाय सोमनाथने बॉट लाईनच्या बाहेर. षटकार आणि इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती पोहोचला गेलाय, तो म्हणजे तब्बल 26 या धावसंख्येवरती. अजून एक कॅच ड्रॉप, दुसऱ्यांदा ही कॅच ड्रॉप झाली. या अगोदरची कॅच जर खरं तर मिळाली असती तर थोडासा प्रेशर असा. डिगेश मात्रे यांचा अनुपस्थितीने संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला, पण सोमनाथने ती कमी भासू दिली नाही. अजून एक चांगला बॉल कार्तिकचा. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सुद्धा खरं तर सुंदर प्रकारे कंट्रोल केला. लेंथ अँड लाईनवरती प्रॉपर सध्या तरी त्याची बॉलिंग सुरू आहे. परंतु आता सध्या तरी जर आपण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा बनवायच्या संघ कोळिवलीला. बॉल मागे चाललाय, इथनं सिंगल जरूर मिळेल. विकेट किपर जयेश होते, मागे निलेश जाधव तुम्हाला पाहायला मिळाले बॉलला फील्ड करत असताना. कालच्या दिवसामध्ये खरं तर 45 या धावसंख्येचा आकडा 4 ओव्हरमध्ये डिफेंड होत होता, परंतु आज 50 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या डिफेंड करत असताना सध्या तरी स्ट्रगल नेवालीपाडा संघाचा सुरू आहे. ऑन साईडला सध्या तरी फिल्डरच्या पासून दूर आणि या चौकाराने सामन्याला खरं तर फिनिश करत असताना सोमनाथच्या बॅटमधून हा चौकार आला. इंडिव्हिज्युअल 31 या धावसंख्येवरती खेळत असताना 17 धावा दीपेश आणि 50 धावा चेस करत असताना 7 चेंडू तेवत असताना हा सामना जिंकला गेला संघ कोळिवलीने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन संघ कोळिवली आणि हार्ड लक टीम नेवालीपाडा.